जनता की बात, जनता के साथ। जिल्ह्यातील घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती अखेर पोलिसांनी दूर केली। स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली असून तब्बल 17,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे। या कारवाईमुळे सारंगखेडा परिसरातील 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोराळे गावात 29 व 30 मेच्या दरम्यान 2 घरांमध्ये घरफोडी झाली होती। या घटनेत सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 6 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरीला गेला होता। याशिवाय नांदरखेडा, फेस आणि तोरखेडा परिसरातही घरफोडीच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं होतं। पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील व पथक तपास करत असताना जयनगर गावाजवळ एक संशयित इसम विना नंबर दुचाकीवर फिरताना आढळला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याची ओळख मिठाराम भाऊसिंग तडवी, राहणार मोहाला, तालुका सेंधवा, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश अशी झाली। कसून चौकशीत मिठाराम तडवी आणि साथीदार रतलाम मालसिंग तडवी आणि जगदीश प्रताप तडवी यांच्या मदतीने सारंगखेडा परिसरात अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही साथीदारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीतील मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत पोलिसांनी 99.61 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 17,34,049 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। दिनांक 29/5/26 रोजी रात्री 11 ते 30/5/26 चे 5:30 वाजेपर्यंत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बोराळे गावातील श्री युवराज शंकर माळी यांच्या घराचे आणि त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे जे किशोर भरत पाटील यांच्या घराचा मागचा दरवाजा अज्ञात आरोपितांनी तोडला होता आणि एकूण 6,15,200 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात आरोपितांनी चोरून नेल्याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 331-3-4 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास करताना एक संशयित आरोपी आपल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि घरफोडीचे जे एक पथक नेमलेलं आहे घरफोडीचा तपास करण्यासाठी, त्या पथकाच्या आपल्या अंमलदारांना संशयित इसम आढळून आल्यानंतर त्यांनी त्याची नाव गाव माहिती विचारल्यानंतर त्याने त्याचं नाव मिठाराम भाऊसिंग तडवी, वय 34 वर्ष, राहणार मोहाला, तालुका सेंधवा असं सांगितलं आणि तो त्याच्याकडे चौकशी करता त्याने ही जी घरफोडी आहे 160/2026 ही घरफोडी केल्याचं कबूल केलं। त्याच्यानंतर त्याच्याकडे अजून तपास करता त्याचे अजूनही 2 साथीदार असल्याचं लक्षात आलं आणि ते साथीदारही त्याच्याच गावचे असल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितल्याने रतलाम मालसिंग तडवी आणि जगदीश प्रताप तडवी सर्वजण राहणार मोहाला, तालुका सेंधवा, जिल्हा बडवानी यांच्याकडे आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून एकूण 14,94,150 रुपये किमतीचे 99.61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1,39,899 रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि 1 लाख रुपयाची गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे। एकूण 4 गुन्हे उघडकीला आलेले आहेत। 4ही गुन्हे सारंगखेडा पोलीस स्टेशनला दाखल आहेत। गुन्हा रजिस्टर नंबर 110/2026, गुन्हा रजिस्टर नंबर 125/2026, 157/2026 आणि 160/2026 या 4ही गुन्ह्यांमध्ये जो काही मुद्देमाल चोरीला गेलेला आहे त्यापैकी साधारणपणे 80% मुद्देमाल आपण या घरफोडीच्या आरोपींकडनं हस्तगत केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे ही स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अंमलदार आणि PSI पोटे आणि त्यांचे टीम मधले अंमलदार या सर्वांनी मिळून केलेली आहे। त्याचबरोबर सारंगखेड्याचे पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम देखील ह्याच्यामध्ये तपासामध्ये सहभागी होती। 3 आरोपी या 4 घरफोडींच्या अनुषंगाने अटकेमध्ये आहेत। जनता की बात, जनता के साथ।